लय प्रेम वाटत. का नाही वाटणार? तुम्ही माझ्या बापावानी हा. काय करतो? तुझ्या बापा काय का? मला एक सांग, हा असा कोणी आहे का? असा की ज्याच्यावर तुला जीव लाव असा वाटतं? कोण का? कोण? बदमाश, हरामखोर, नालायक, लफंगा. असं नाही बोलावं. अगं तुला माहित नाही त्याचे 1000 लफडे. चल मी तुला सांगतो, आपण फिरायला जाऊ, ठीक आहे? मी जरा तयार होऊन येतो. थांब, माझे डबे दे प्यार दे प्यार. लवकर या काका. अगं काका नाही बोलायचं. काल रात्रीला सपान पडलं. स्वप्नात कोण? तो म्हातारा वाटतं. असं नाही बोलावं. असं नाही बोलावं, तसं नाही बोलावं, तर माणसाने कसं काय बोलावं? सोळा आहे. खरं सांगताय, माझ्या काका हाय ते. अगं, तो काका नाही बोका आहे. तुझा जर काका असला ना, माझा मामा आहे, मी चांगला ओळखतो त्याला. असं होय. बघतेस त्यांच्याकडे का? आपण त्यांच्या खेळा करा नाही. आज जगाला कलानं घेते की तुम्ही पाहतच राहा. वाह. चांगला गाव ढिंगा दावते. ठेवणार कसा? काय? म्या म्हणते ठेवणार कसा? अगं पण का? तुमच्या मागाची मिशीवाली बाई लागली आ. अगं पण मी तर नाही लागलो ना तिच्या मागे. ती आली माझ्यासाठी फिरते त्या केतनच्या पाठी आणि मी तुझ्या पायी. रुपा, तुला एक प्रश्न विचार. हा बस. पण प्रश्न विचारला तू असं तर नाही बोलणार. असं नाही बोलावं. असं नाही बोलणार. हा ठीक आहे. रुपा, अजिबात नाही. म्या बागेतली फुलं तोडणार नाही. अगं तसं नाही. मग कसं? होय. म्या तुमच्यासाठी हिरीवरून पाणी काढून आणलं. अगं तसं नाही. मग रुपा, कसं? तू माझ्याशी लग्न करशील? बाबाच ते विचारायला पाहिजे. अगं बाबा तिथे घेऊन जा नको. तुझ्या बाबाला मी विचारून घे. तू तुझा होकार सांग. होय. पण जमणार कसं? का नाही जमणार? म्या पडली अडाणी. म्हणतात ना, अडाण्याची पडली गाठ आणि बोकना म्हणतात चटणी वाट. अगं तू जरी अडाणी असलीस ना, तरी या शहरातल्या शिकलेल्या आणि बिघडलेल्या मुलींपेक्षा मला जास्त आवडते. मी खरंच तुझ्यावर प्रेम करतो. अगं बाया, सरांचा आवाज येतोय की म्या जाती. अरे काय झालं राहुल? मी आज खूप खुश आहे. खुश? अरे काय झालं? रूपाने माझ्यासाठी लग्नाला होकार दिला. होकार दिला? हा. वा. अरे पण काय करणार? काय करणार? अरे तो सर तिच्या मागे लागला. असं? 1 मिनिट सोडत नाही तिला. माझ्यावर 2 मिनिटात. हो. काय काळजी नको करूस रे. मी तुझा मित्र आहे. तू मला माझ्या प्रेमात मदत कर, मी तुला तुझ्या भानगडीत मदत करतो. वा. मग तुझं तर प्रेम हा. आणि माझी ती भानगड. अरे तसं नाही रे. मी काय म्हणतोय की एकमेकाच साय करू, अवघे धरू सुपंत. अरे ही बाई तुला काय ते प्यार दे रे हमें प्यार दे. म्हणे तू. अरे मनिया, तू इथे या चोर बाजारात? पण तू इथे कशी? अरे ती माझी भाची चंदा आहे ना. बरं ते सोड, मला एक सांग, तू इथे कसा? अगं माझंच घर आहे. ये बैस. आता मी बसणार नाही. आता मी तुझा जाब घेणार आहे. नालायक, फसवा, ढोंगी. हळू बोल. हळू कशाला? अरे
सारे जगाला ओरडून सांगेल की तू मला फसवलंस. मी ही सारे जगाला ओरडून सांगेल तू मला बनवलंस. तू माझ्या आयुष्याचा सत्यानाश केलास. तू केला. तू. हे तुम्ही आता सर काय आज जा. हो जातो ना सर, जातो. म्हण्या असं करून सगळं नामांतर विसरलास का ते सगळं? बरोबर आहे. 15 वर्ष झालीत ना, आपलं किती प्रेम होतं नाही एकमेकांना. हो का? आपण लग्न करायचं देखील ठरवलं होतं. असं होतं माणसांचं, सरांच्या प्रेमाचं सूर्य उदय व्हायच्या अगोदर त्यांचं सूर्यास्त. अतिशय वाईट झालं रे. अरे पण तो सूर्योदय होणं गरजेचं आहे बाबा. का रे? माझी रूपा. रूपा नाहीतर मग रूपाशी मी राहून दे. आता आपण काहीतरी उपाय करायचं. काय करायचं? या गोष्टीवर आपण काहीतरी उपाय करायचा. काय करायचं? कोण जर विचार कर. पाय गेलं रे बाबू. बॅक्टर अरे अरे बाबा काय तुमची मुंबईला काढलो. काय झालं? अरे काट्यात बी खड्ड. पायला पाय गेला रे बाबा माझा. काय पाहिजे साहेब? दिल्लीहून लवकर आले. अरे बाबा तिकडचं काम झालं. म्हणलं काय करावं इकडं जाऊन. पुरी पाय धावून आलो बाबा. धावून आलो दिल्लीवरून मुंबईला धावून आलो म्हणून पाय चुकला. गपरे तू. बरं जाऊन दे. पोरगी कशी आहे आमची? दिसायला आयटम आहे. अरे कशी आहे म्हणजे बरी आहे ना? बरी नाही, उत्तम आहे उत्तम. आमचे सर स्वतः तिची काळजी घेतात. आत्ताच तुला फिरायला घेऊन गेले. काय प्रॉब्लेम नाही. पाटील साहेब बोला. तुमच्याशी आम्हाला जरा काही खाजगी बोलायचं आहे. त्याच बोला. नाही त्याचं असं आहे. कसं तर एक येतात तूच बोल. बोल ना बा कोणीतरी बोला. नाही त्याच्यात सर आपलं सुभानराव असं आहे की तुम्हाला माहित आहे की तुमची पोरगी अडाणी आहे. दोबाड पुढे कमी शिकलेली म्हणजे सुटकुशीत नाही. सुशिक्षित. ते सुटकुशीत नाही. पुढे बोला. मग तुमची मुलगी अडाणी म्हणजे कमी शिकलेली आहे. जर त्या मुलीवर कुठला सुशिक्षित बर त्या मुलीवर कुठला सुशिक्षित मुलांनी प्रेम केलं तर कसं वाटेल तुम्हाला? जर तो पोरगा जर का तू असेल ना, नाही तर उलटा टांगला तर बापाचं नाव लावणार नाही. मी नाही आहे, तो आहे. आगा पसंत जावाय एकदम पसंत. तर मामा लगेच मामाच्या तुम्ही दिल्लीला गेल्यानंतर तिथे छोटासा घोटाळा झाला. म्हणजे प्रॉब्लेम आहे. हा तसंच मामा प्रॉब्लेम. काय त्याचं काय आहे? आमचे सर तुमच्या रूपावर भाळले. अरे बाबा येडा की कोणा. अरे बाबा मी दिसायला वासा आणि त्यो माझ्या रूपावर बरा कसं शक्य आहे? काय तसं नाही. मग कसं? आमचे सर तुमच्या रूपावर भाळले. अरे बाबा मी त्याच म्हणतोय. मी आधी सारखा असा आणि त्यो माझ्या रूपावर भाळला. आमचे सर तुमची मुलगी रूपा तिच्यावर भाळले. त्या मायला मी साध्या शब्दात सांग ना. आमचं सर तुमच्या रूपावर वाढलं. गोळी मारणार की एका डोक्यात काय करणार? मी यातलं काय बी करणार नाही. अरे चांगलंय ना. प्रोफेसर आपला बालमैत्री श्रीमंत आहे, विद्वान आहे, अजून काय पाहिजे बाबा. अरे असा जावा बेटा नशीब लागतं. रूपाचं आणि प्रोफेसरचं लग्न होणार म्हणजे होणार. हे लग्न होणं शक्य नाही. या लग्नात आले येणार तुम्ही कोण? मी इन्स्पेक्टर अगदी देवासारखी. इन्स्पेक्टर मनोरमा प्रधान
आणि सरांची पूर्वीची प्रेयसी. अगं म्हणे तू अरे सुभान तू सुभान? तुला तर माहितीच आहे ना चाललंय? की माझं सरांवर किती प्रेम येते. पण ते सर कोणत्या रुपाटुपाच्या मागे लागले. म्हणजे असा घोटाळा झालाय म्हणायचं. पोरांनो तुम्ही आज जावा झाली खाजगी पोर आहे. अरे जा ना बाबा आज जा. तुम्ही काय गाव नाही खाली बसा बसा खाली बसा जराशे शांत डोक्याने विचार करा. शांत डोके. माझ्या डोक्यात एक प्लॅन आला. कसला प्लॅन? तुम्ही आतमध्ये चला मी जरा व्यवस्थित मीच काटून आतमध्ये का? आतमध्ये नको आवा इथं जमावबंदी आहे. आतमध्ये जरा बाटल्या. या घरात चाललंय तरी काय? ही आता सुभानरावच्या मागे लागली वाटतं. ते सर रूपाच्या मागे, रूपा राहुलच्या मागे नुसता वैताग आहे. आधी ते स्त्रियांना बंदी आणि आता जळतो स्त्रियांच्या मागे. काय वैताग आहे? कोण आहे? राहुल? केतन? मग कोण आहे? वासू तू? मला बरेच दिवस झाले तुला काहीतरी बोलायचं होतं. माझ्याशी? हो तुला काहीतरी विचारायचं होतं. काय? चंदा तुला माझ्याबद्दल काय वाटतं? तुझ्याबद्दल ना मला तुझ्याबद्दल काहीच नाही. चंदा मला खरंच सांग तुला माझ्याबद्दल काहीच नाही वाटत? नाही रे. चंदा मी एक विचारू? काय? तू माझ्याशी लग्न करशील? बाशा सकाळी सकाळी टाकून तर नाही आलास ना तू? नाही ग बाई. तू जर लग्न केलं तर घरातली सगळी कामं मी करेन. तुणी भांडी केर कचरा पोरं सोरं ती सगळं सगळं सगळं. असं असेल ना असं असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही तुझ्याशी लग्न करण्यात. ठीक आहे. अरे हे काय तुम्ही चंदा तू या भाषेशी लग्न करतेस? हो रे नाहीतरी मला जगावेगळंच करायचंय. हो करा लग्न करा. तुमचं लग्न झालं मी येईन अधून मधून चहा प्यायला आणि अडचणीमध्ये एवढं तुमच्या संसाराला हातभार लागेल. तुम्ही भात खावा आणि भार आमच्यावर पडेल. पण केतन तुझ्यासारख्या पुरुषाची दासी होण्यापेक्षा मी वासू सारख्याची मालकीण होणं पसंत करेन. चांगलं आहे. एक मिनिट चंदा काय? मी मुळी असं नाहीच. मग एवढे दिवस आम्ही काय बघत होतो? ते सगळं नाटक होतं. नाट्य. अजून एक कलाकार आहे. मुळात आई वडिलांनी काबाड कष्टाने शिकवलं, हाडाचं पाणी केलं, पण नोकरी काही लागेल नाही. खूप शिक्षण केलं, काही नोकरी नाही. शेवटी समजलं इकडे नोकरी आहे, पण परिस्थिती काय? या सरांना बायकांचा तिरस्कार आणि जुना नोकर तो तर बायकांचा भयंकर तिरस्कार करायचा. तोही तसा सरही तसे. आणि होत काय? त्यांच्या दोघांमध्ये भांडण झालं. दोघे भांडून वेगळे निघाले. शेवटी मग हे असं बनून इथे यावं लागलं. खरं सत्य इतकं कटू असत असेल असं मी कधी विचारच केला नव्हता रे वासू. चंदा तो वासू चांगला आहे का? मी तुला एक गोष्ट सांगितलीच नाही. काय? माझं ऑलरेडी एक लग्न झालेलं आहे. काय? गावाला माझी एकच बायको आहे. म्हणजे तू मला फसवलंस? माझे अर्धा डझन मुलं आहेत. काय काय मुलं आहेत रे तुम्ही? ते काय बायको माहेरी कोण येतं उपाशी टाइमपास करत म्हणून होतो. शी, काय मुलं आहेत रे तुम्ही? तुझ्यापेक्षा तू वासू चांगला चांगला आहे. आज खरंच तुला खूप सुखी आहे. खरंच तुझ्या आणि राहुलपेक्षा तर नक्कीच लाखाने चांगला आहे हा वासू. चंदा मान्य आहे का? प्रेमाची कलई जास्त दिवस टिकत नाही, पण मी तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. खरंच रे वासू, यांच्यापेक्षा तर नक्की नाही. चला लग्नाला चला. सुरू झाली सरांच्या आणि रूपाच्या लग्नाची. लग्न म्हटल्याच्या दुःखात राहुलचा दंडा. सर्वजण लग्नाच्या गडबडीत चला लग्न. रांगोळी कुठं आहे? रांगोळी ना अगं तूच तर आणली होती. बरं आणली बघ मी. काय करतेस ग तू? म्या रांगोळी काढती. रांगोळी काढतेस? वय किती टिपक्यांची ग? एक टिपक्याची.
रांगोळी करतेस तू? एक टिपक्याची. हे काय करताय? रांगोळी काढतोय. इथे माझ्या प्रेमाची रांगोळी चालेल. रांगोळी कसली काढताय? तुझं कसलं प्रेम रे? ए सर, ए मामा, ए बाहेर ये. माझ्या प्रेमाशी लग्न करतोस काय? लक्ष नको देऊ. थांब, तुझ्या लग्नात राणाच करतो. ए रूपा, रूपा, सनम बेवफा. याचं असं कसं झालं? जाऊ दे ग, त्याचं लग्न मोडलंय ना, त्याचा पुढचा देवदास झालाय. जाऊ दे. ए रूपा, काय रे? तुझ्या नानाची टांग. हे नाण्याची टांग काय असती? अगं त्याचा एक नाना होता, त्याची सोड ना तू. ए, चंदा, तुला चंदा, सांग. चंदा. किती ठिकाणी ए, कशी चंदा, काय ए, रांगोळी चंदा, काढतेस ग तू? चंदा. काय रे? नानाची टांग सांगते. हो. तुझ्या नानाची टांग. दे रे तिकडेच. पण तू किती ठिपक्यांची खाते? एक अगं, एक ठिपक्याची? टिपक्याची. किती किती किती? एक टिपक्याची. एक टिपक्याची. होय. तुझ्या बापाने तरी काढली होती का एका टिपक्याची रांगोळी? असं नाही झालं. अरे रूपा, हो. तू नवरी आहेस ना? होय. मग जा जरा मेकअप बिकअप कर. हो, आणि तू चल, काय चल. बघतेस? तू मदत कर ना तिला. चल मी तुला सजवते. हा, सगळं तयार आहे वाटतं, तयार आहे. वासू तयार आहेस ना तू? हो मी तयार आहे. राहुल तू तयार आहेस ना? तुझ्या नानाची टांग. आत्ताच तयार दिसतोय. काय बोला रूपा? हे रूपा, तुझ्या नानाची टांग. काय केलं? याचं असं कसं झालं? काय झालंय सर माहितीये का? त्याचं लग्न मोठं म्हणून त्याचा देवदास झाला. हो सर, जाऊ जाऊ खावा. आज तुमचं लग्न आहे. आज माझं लग्न आहे, तू माझ्याच घरी. तुमचं लग्न आहे, तुम्हाला खूप टेन्शन असेल नाही? हो रे, माझं पहिलेच लग्न आहे ना, टेन्शन तर असणारच. म्हणजे लोकांची काय दादा लग्न होतात का? असं म्हणायचं. हो सर, हो सर, तुम्हाला खूप 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 टेन्शन असेल ना? खूप टेन्शन आहे खूप रे. टेन्शन का? द्या ना. सर तुम्हाला असं वाटत नाहीये का की तुम्ही खूप चोरून चोरून लग्न करताय, घरातल्या घरात चोरून चोरून? हो रे, काय करणार, वय झालंय ना आता. पण तू बघच, माझी लग्नानंतरची काय बायको? नाही रे, रिसेप्शन. रिसेप्शन अशी थाटात काढतो ना हत्तीवर की सगळे लोक बघत राहतील. हत्तीवर? अरे हत्ती. अरे केतन, माझ्या हत्तीचं काय झालं? हत्तीचं मी अरे राहुल, त्या हत्तीचं काय झालं रे? हत्तीच्या आईला. हत्तीच्या आईला म्हणजे काय सर, की तुम्ही एवढे मोठे तर हत्तीचं पिल्लू नाही चालणार, हत्तीची आई आणणार. भटजीला मोबाईल केला. आला 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 भटजी आला, भटजी आला. म्हणजे असे काळा काळा भटजी कसे करण्याचं करून मागवलं ना. आम्हाला कशाला बोलवला? बारशाला. माणूस असतो हा, भटजी, भटजी, भटजी. घेता का तुम्ही? काय माणूस असतो रे. हो, घ्या ना. बरं, सगळी तयारी झाली का? सगळं झालेलं आहे. सगळं तयार झाले? हे काय फुलं कुठे आहे? हे काय फुलं? हार कुठे आहे? हे काय? हार 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 आणलेला हार आणले का? हार हे आणलेला आहे, हार आणलेला आहे सर्व. हार. मला ते अंतर पाठ दिसत नाही की हो. अंतर पाठ राहील. अंतर चादर चालेल का? चादर का प्रेत असतं का? बर बर, मी काय तर घेऊन येतो. हो भटजी, भटजी, हो भटजी, हा सर. तुमच्या नानाची टांग. झोप रे सर. भटजी, ते काय अंतरपाठ भेटलं नाही. अंतर टावेल चालेल का? चालेल 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 चालेल, चालू नका राहू द्या, राहू द्या. चालू नका. मी जरा अंघोळ करून येते. आंघोळ आंघोळ करून आला? कोणाचा टावेल घोटाळा झाला बघा. ब्राह्मण. चला, नवरी कुठे आहे? नवरी नवरा नवरी आतमध्ये. चला, नवरी लाव. हा, नवरा नवरा का नवरी? नवरी नवरदेव कुठे? नवरदेव हे नवरदेव. मी नावावर ही. ते तर म्हणताय हे नवरदेव, तर नवऱ्याच्या बापाने का मंडळ घातलं? हे नवरदेव असतं का? इथे इबावून थोडा, काय सोडा, इथे येऊन थोडा, इकडे येऊन थोडा, इथे या. सोडा सोडा. आला, 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 आला. चला, नवरी नवरी कुठे? नवरी नवरी गौरी कुठे गेली? आली 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 नवरी आली. अंतरपाठ कुठे गेला? धरून सोडा. राहुल एक रे इकडे. धरून सोडा. दारला सोडलं. अरे धरून सोडा की हो. दारला सोडलं. अरे म्हणजे धरून ठेवा. धरून ठेवा. ठेवायचं असतं की हो. ठीक आहे. सर्व तयारी झाली का हो? हो, सगळं तयारी झालेलं आहे. सगळे सर्व तयारी झाली. हो काय, सगळे आलेले आहे. सुरू करायचं का? हो, सुरू करा. भटजी,
गणित सुरू करण्यापूर्वी घेता का तू काय मारू जातोय अंतर पाठ सुरू करा चला आली लग्न कटी नवरा घेऊन जावा घरा नवरा घेऊन जावा घरा नवरीशी काढली लग्न करा घरा नवरा घेऊन यावा घरा तर नवरीने काय करावा त्याला घेवा की घेवा मला वाटतं थोडीशी घेवा त्याला चुपा लागलं लग्न झालं चला आशीर्वाद चला आशीर्वाद द्या रूपा तू रूपा इथं कोण मी की नाही म्हणण्याची मनी कशी बी असली तरी राजी तुला मी सांगतो हा सगळा प्लॅन जो होता ना तो माझाच प्लॅन बरं का अरे बाबा जेव्हा लग्न करायला पाहिजे तेव्हा लग्न केलं नाही आता म्हातारपणी पुढे गेला बाशी मधून चालेल का होय मनोहर आपल्या तरुणपणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी या तरुणांवर अन्याय करणे कितपत योग्य आहे खरे खरंच का चुकलं माझं रूपा राहुल आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे आता आम्हाला पण आशीर्वाद द्या सर चंदा तू हो मी ह्या वासूशी लग्न करते या वासूशी हो तू तर त्या केतनशी लग्न करणार होतीस ना तो काय हो माफ करा सर मी तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहिली ते काय तुमच्या घरात राहायचं होतं ना बायकांना माझं लग्न झालेलं आहे गावाला माझी एकच बायको आहे काय आणि एकच आहे अर्धा डझन मुलं आहेत अजून होणार आहे काय गावाला चाललंय ना पण चंदा म्हणून का तू या वाशाशी लग्न करशील हो आत्या ही काय असं नाही सगळा पुरुषासारखा पुरुष आहे काय परंतु आत्या काय सांगायचं मला आत्या तुमच्या भाचीने केवढा मोठा लांब प्रवास केलेला आहे राहुल टू वासू वाया केतन काय मोठा लांब म्हणजे तुम्ही सगळे बदमाश आहात